लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की माननी ते नंदिनीला म्हणत असते, तुझं बाळ खरंच आम्हाला खूप तरसणार आहे. असंही ते म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असं, आई असं काय बोलताय तुम्ही. आता नंदिनीला हे सगळं काही बोलल्यानंतर नंदिनी स्वतःच्या मनाशी म्हणत असते, बाळ, प्रेग्नेन्सी ह्या सगळ्या गोष्टी मी कुठून आणू, याच गोष्टीवरती ते विचार करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही ते विजय असतो तो नंदिनीला म्हणत असतो, जे लोक दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवतात ते लोक खरं तरी ते स्वतःचं सिक्रेट लपून ठेवायला त्यांना फार जड जातं. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, लपून ठेवण्यासारखं सिक्रेट माझ्या आयुष्यात काहीही नाही. असं म्हणून नंदिनी तिथनं खरं पायऱ्या भरभर उतरतच खाली जात असते. तेव्हा इकडनं जो काही विजय असतो तो तिला पाहून म्हणत असतो, ही आता 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे, मग एका अल्लड मुलीसारखी पायऱ्या उतरत का जात असेल, असा प्रश्न इथे विजयला पडलेला असतो. म्हणजेच आता विजयला नंदिनीचं हे सिक्रेट कळणार आणि हे सगळं सिक्रेट घरच्यांना कशाप्रकारे सांगायचं हे सुद्धा आता विजय इथे प्लॅनिंग करत असणार. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब